उपासाला साबुदाणा बटाटा सोडून काय करावं असा विचार करत असताना वासंती आत्याचा फोन आला. तिलाही मी हाच प्रश्न विचारला. त्यावर ती पटकन म्हणाली की शिंगाड्याचे लाडू कर. म्हटलं अगं मी कधीच केले नाहीयेत. ती म्हणाली त्यात काय, खूपच सोपं आहे. शिंगाड्याचं पीठ तुपावर खरपूस भाजायचं, त्यात पिठी साखर दाण्याचा कूट घालून चांगलं मळायचं आणि लाडू वळायचे. ज्या सहजतेनं तिनं मला ही रेसिपी सांगितली ना, तितक्या सहजतेनं तिनं केली सुद्धा. एक सांगू, या पिढीबद्दल मला एक वेगळंच कुतूहल वाटतं. म्हणजे न कंटाळता प्रेमानं या आज्या सतत स्वयंपाकघरात रमलेल्या असतात. आयुष्यात कितीही बाहेरचं खाल्लं तरी काही पारंपरिक पदार्थांना पर्याय नसतोच. मायेची ऊब असलेला आजीचा हात एखाद्या पदार्थाला लागला की तो पदार्थ दैवी होणारच. मग तिनं कालवलेला साधा वरणभात असो किंवा वळलेला एखादा लाडू. प्रत्येक पदार्थाचं आजीशी असतं एक नातं, रेंगाळणाऱ्या चवींसोबत आठवणी देऊन जातं. तुमच्याकडेही असेलच ना अशा आज्यांचा ठेवा, रोजच्या पदार्थांचा ज्याने वाढतो गोडवा. शिंगाड्याला संस्कृतमध्ये शृंगाटक म्हणतात. हे एक तलावामध्ये किंवा पाण्यात येणारे कंदमुळे. हे उत्तम वीर्यवर्धक आहे किंवा शुक्रवर्धक आहे. म्हणजेच काय तर स्पर्म काउंट किंवा स्पर्मची क्वालिटी वाढवतं. तसंच गर्भधारणा झाल्यानंतर प्रेग्नन्सी टिकवून ठेवणे किंवा ॲबॉर्शन होऊ न देणे याच्यासाठी याचा खूप छान उपयोग होतो.